उद्योजक मित्रांनो नमस्कार. तुम्ही एक MSME बिझनेस ओनर आहात आणि तुम्हालाही असं वाटतं की मला फायनान्शियल फ्रीडम अचीव करता आलं पाहिजे. तर मी आज तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमच्या 3 सिक्रेट्स शेअर करणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडं ब्रीफ करतो. तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुम्ही तुमचे पैसे जे आहेत त्यांना कामाला लावलेलं असतं आणि तुमचे पैसे काम करत असतात ना की तुम्ही. बरोबर? तर ॲज अ MSME बिझनेस ओनर तुम्ही हे सिक्रेट समजून घ्या. तर हे जे 3 सिक्रेट आहेत त्याच्यामधलं सिक्रेट नंबर 1 आहे की तुम्ही SOP बिल्ड करण्यावरती फोकस करा ना की डिपेंडन्सी. जर तुम्ही SOP प्रॉपर बिल्ड केल्या आणि सगळे SOP डॉक्युमेंटेड आणि रिटन असतील आणि तुमच्या कंपनीमध्ये जे काही टीम मेंबर्स आहेत ते सगळेजण SOP फॉलो करून जर काम करत असतील तर तुम्हाला म्हणजे असं खूप कधी काही प्रेशर घ्यायची गरज नाही की एखादा टीम मेंबर सोडून गेला तर आता कसं होईल, काय होईल. कारण तुमच्या SOP इन प्लेस असतात, ऑपरेशन्स सगळे इन प्लेस असतात, डॉक्युमेंटेड असतात. कोणीही नवीन मेंबर आला त्यांनी 2-3 दिवस SOP वाचल्या आणि त्याप्रमाणे जर त्यांनी काम केलं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. सो तुम्ही टीमचं जे ॲट्रिशन होतं त्याच्यापासून तुम्ही रिलीफ होता. त्याच्यानंतर सिक्रेट नंबर 2 जे आहे, सिक्रेट नंबर 2 हे आहे की ॲज अ बिझनेस ओनर तुमचा फोकस हा जास्तीत जास्त कॅश फ्लोवरती असला पाहिजे ना की रिव्हेन्यूवरती. बऱ्याच वेळा होतं काय की ॲज अ बिझनेस ओनर तुम्ही नेहमी सेल्स रिव्हेन्यूवरती फोकस करत असता की मी यावर्षी 1 कोटी केले, दुसऱ्या वर्षी 2 कोटी केले, तिसऱ्या वर्षी 3 कोटी केले आणि तुम्ही इयर ऑन इयर ग्रोथवरती जास्त फोकस करत असता. पण ॲट द सेम टाईम तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जो सेल करताय त्या सेलमधला ॲक्च्युली जो कॅश फ्लो आहे किंवा इनफ्लो जो आहे की ॲक्च्युअल पेमेंट्स तुमच्या अकाउंटवरती किती येत आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो मी तर माझ्या बिझनेसमध्ये 100% ॲडव्हान्सवरती काम करतो. आम्ही आमच्या टर्म्सवरती काम करतो जेणेकरून आम्ही जो काही सेल करतो तो 100% ॲडव्हान्स पेमेंट आलेलं असतं अँड दॅट इज वाय वी आर रिअली हॅपी अँड एन्जॉईंग आवर बिझनेस. तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कॅश फ्लोवरती फोकस करा. कॅश इज द रिॲलिटी मित्रांनो. खूप गरजेचं आहे कॅश. आणि जे सिक्रेट नंबर 3 मी तुम्हाला शेअर करणार आहे, सिक्रेट नंबर 3 हे आहे की तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे त्याच्यामधला जो काही तुम्ही प्रॉफिट आहे, तुमचा ओन जो गोष्ट आहे त्याच्यातलं काही जो पोर्शन आहे ते तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी इन्व्हेस्ट केला पाहिजे. इन्व्हेस्टमेंटचे काय मार्ग आहे, तुम्ही SIPमध्ये पैसे टाकू शकता, काही पैसे तुम्ही शेअर्स मार्केटमध्ये टाकू शकता किंवा तुमच्याकडे समजा तुम्ही असंही करू शकता की एखादा स्टार्टअप्स आहे आणि त्याची आयडिया खूप युनिक आहे तर त्या स्टार्टअपमध्ये पण तुम्ही एंजल इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हेस्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या पैशाला कामाला लावलं तर इनडायरेक्टली तुमचा तो जो पैसा आहे तो तुमच्यासाठी काम करणार आहे आणि तो पैसे कमवून देणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सोमनाथ चिंगारे. गेल्या 18 वर्षापासून मी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काम करतोय आणि गेल्या 6 वर्षापासून मी माझा स्वतःचा बिझनेस रन करतोय. तर तुम्ही माझ्या ह्या जे व्हिडिओज आहेत त्या अशाच मी शेअर करत जाईन जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे सिक्रेट्स, टेक्निक्स, टूल्स तुम्हाला भेटतील. तर तुम्ही माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच.